पुण्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर विधान परिषदेच्या आमदारांनी बाहेर रस्त्यावर बसत आंदोलन केलंय। खरं तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। खरं तर आमदारांच्याच मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप जो आहे तो यांनी इथल्या शिक्षण मंडळाचे जे अधिकारी आहेत, आयुक्त जे आहेत त्यांच्याबद्दलचा केलेला पाहायला मिळाला। 4 आमदार या ठिकाणी आले होते आणि त्यांच्याकडून अनेक ज्या मागण्या आहेत त्यांची मागण्या ज्या आहेत त्या केल्या गेल्या। मात्र यांच्याकडून या मागण्या ज्या आहेत त्या ऐकण्यासाठी जे अधिकारी आहेत ते त्यांच्यासोबत संवाद देखील साधत नसल्याचा आरोप यांच्याकडून केला गेलेला आहे। आता काही वेळापूर्वी यांनी या इथला रस्ता जो आहे कार्यालयाच्या बाहेरचा त्या रस्त्यावर रस्ता रोको देखील केला होता। एकूणच काय मागण्या आहेत यांच्या आणि कशासाठी यांनी हे आंदोलन केलंय पाहूया। बऱ्याच वेळेस आम्ही सभागृहामध्ये मांडला, यांना सूचना दिल्या। आज सीएमचं पत्र असताना सुद्धा त्यांनी काही का मीटिंगची व्यवस्था केली, हे घाबरतच नाही। यांची व्यवस्था अधिकारी लोकप्रतिनिधींना घाबरत नाही, असंच झालंय असं म्हणायला काही हरकत नाही। पण शिक्षण मंत्री काय करतात? शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केलेली संबंध शिक्षण मंत्र्यांचाच रिमार्क आहे मीटिंग लावायचा यांचा आजचा टायमिंग घेऊन शिक्षण मंत्र्यांचा आहे, मुख्यमंत्र्यांचा हे शंकाचं कारण होतंय नाही ना। कारण आता आमच्या सावंत साहेबांनी सांगितलं की हे कोणाला जर घाबरणार नसेल तर काहीतरी आहे का असं वाटायला लागलं। शिक्षण मंत्री नाही, याची चौकशी झाली पाहिजे। माझी तर पहिले सभागृहामध्ये येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी हा मुद्दा पहिले मांडणारच आहे का हे अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। हे कोणालाच घाबरत नाही, फक्त यांचं काम दिवसा ठराविक होतं रात्री जास्त चालतं। हे कसं चालतं हे कळत नाही आम्हाला। या गोष्टी तक्रार करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपला रिमार्क असताना सुद्धा अधिकारी आपल्याला जुमळत नाही, म्हणजे अशा पद्धतीचं वागणं आहे। यांच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। थँक्यू।